हा आबा कुठे बसलाय आणि इकडे यांनी असे रेनकोट घेतले. आई तुमचं वय किती आहे? आता मी आहे कांदिवली स्टेशनला. तर घरून मला ब्लॉग घ्यायला भेटलंच नाही कारण की खूप घाई झाली. थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की ही घाई कशासाठी आहे. तर हा, मी आज चालले नाशिकला. नमस्कार मंडळी, मी आकांक्षा नक्की पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझं नवीन चॅनलमध्ये. तर आजचा प्रवास कसा होतो हे बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा आणि ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे कारण की आज मी माझ्या स्कूल फ्रेंड सोबत चालली आहे फिरायला, ते पण ट्रेक करायला. सो हा ब्लॉग पूर्ण बघा. आम्ही सर्वजण भेटलोय. आता बघतोय आता आम्ही कांदिवलीवरून गाडी सोडतोय सर्वजण. आता आम्ही बसलोय गाडीमध्ये, तुम्हाला दाखवतोय कोण कोण आहे. एका बस हाय करा. हाय चल अजून चालवण्यात आली यांची गिरली. आता आम्ही आलोय त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इथे. आता वाजले सकाळचे किती वाजले तरी? आम्हाला नाही माहिती. 4 वाजले. आता आम्ही लोक इथेच फ्रेश वगैरे होतोय आणि लवकर जातोय. फ्लॅश पण माझ्या चेहऱ्यावरती. सर्व फ्रेंड्स लोक मस्तपैकी बाहेर फ्रेश होत आहेत आणि आता मी जातोय कारण की तिकडे पूर्ण लाईन लागली असेल. तर जेवढे लवकर तेवढे लवकर दर्शन भेटते म्हणून चाललंय. तसं बघूया आता आपण पुढे भेटूया मी रेडी झाल्यावरती. आम्ही लोक आलोय त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इथे. लाईन पर्यंत आहे आणि नेमका आता पाऊस पडला तेव्हा सर्वांशी मेन त्याला काय बोलतात कापड असं घेतलंय. हा बघा पाऊस आहे ना त्याच्यामुळे सर्व लोक असे आहेत. बघा हा आमच्या ग्रुप मधला आहे. हा आबा कुठे बसलाय आणि इकडे यांनी असे रेनकोट घेतले. फायनली आता मंदिर ओपन झालंय. तर तुम्ही बघू शकता की पूर्ण मार्केटपर्यंत लाईन चालू आहे. लाईन दाखवू, खूप अशी लांबून लाईन येते पूर्ण. आणि आता मी वगैरे घेऊन जातोय. फ्रेश वगैरे व्हायला भेटलं नाही पण ठीक आहे, तुम्हाला दाखवते आता पुढे मी कसं दर्शन. काही जेवढ्या गर्दीत नका आल्यावर मी तिकडे बघा. तर काहीच आताच आमचं त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन झालंय. आम्ही लोक काहीतरी 4:30ला लाईन मध्ये उभे होतो आणि 6:30ला आम्हाला दर्शन भेटलंय. मग आता इथे दर्शन झाल्यानंतर फोटो वगैरे काढतोय. आता बघूया पुढे काय करायचंय. मग खूप जास्त गर्दी होती पण सकाळी एकदम 4:30ला चालू केल्यामुळे थोडं दर्शन लवकर झालं. तर बघूया आता पुढे. आम्ही आलोय आता त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इथेच बाजूला एक जुने महादेवाचं मंदिर आहे, तिथे आलोय. दर्शन करून आता आम्ही आलो थोडंसं खायला वगैरे. काय घ्यायचं कांदा भजी सांग ना. गाईज आता हे आमचं सेकंड आउटफिट असेल. आता आम्ही चाललोय ट्रेकिंग साठी. तुम्हाला दाखवते मी की आता मी पहिलं कुठे चाललोय. त्याच्यानंतर मग आम्ही रात्री जाणार आहे हरिश्चंद्रला. आमचा स्टे असणार आहे. ठीक आहे, चला बघूया. खरं तर ना म्हणजे असं खूप खूप पब्लिक आहे इकडे ना. तर मला त्या पब्लिक मध्ये ब्लॉग ना घ्यायला जमत नाहीये. म्हणून मला वाटतं हा वाला ब्लॉग थोडासा बोरिंग होईल. पण ठीक आहे, अजून पुढे खूप काय काय मजा करायची आहे. सो मी ट्राय करेन की माझा बेस्ट द्यायला. बट पब्लिक एक्सपिरियन्स माझा फर्स्ट आहे. म्हणजे मी गावी गेलेली तेव्हा होतं, आपण एवढे पब्लिक नव्हते. म्हणजे माझे फ्रेंड्स लोकच सोबत होते. पण इकडे कसं जास्त पब्लिक आहे. तर समोरून बोलताना पण असे एकदम हे असे लोक बघतायत. बट ठीक आहे, I will try my best.
हे तीर्थराज कुशावर आहे. हेच तिथे वर जे डोंगर दिसत इकडे, तिथे आता आपल्याला जायचंय. काय छान व्ह्यू आलाय सकाळी. 8चा व्ह्यू आहे हा. ट्रेकिंग साठी नवीन शूज घेतले आणि बघा मला ह्या अशा चिखलातून जावं लागणार आहे. बहुत नाइंसाफी हो रही मेरे साथ. देखो गाइस, हे सर्व चिखलामधून असं जावं लागतंय. पाऊस पडला ना खूप त्याच्यामुळे. बट ठीक आहे, स्टील आता पाऊस गेलाय तर आपण फटाफट ट्रेक करूया. गाइस आता चिखल संपून आता आपल्याला पायऱ्या चालू झाल्या, त्यामुळे तुम्हाला दाखवते. वेट. जिरली मी आता ट्रेक करायला आलोय ना, तर एक मंदिर आहे आणि तिथून खालून हा असा म्हणजे वरून हा असा खालचा असा व्ह्यू दिसतो. तिथून आम्ही इथपर्यंत आलोय. एवढी बेकार थकले ना मी आता. हे केल्यानंतरला संध्याकाळी आम्हाला हरिश्चंद्रगड पण ट्रेक करायचा आहे. भाई आमची तर आत्ता जिरलंय. बस स्टील बघूया. जसं ट्रेकिंग करता करता एवढा पाऊस आलाय ना की आता मला रेनकोट घालायला लागतंय. पूर्ण ट्रेकिंगची मज्जा निघून गेली. व्ह्यू छान आहे म्हणजे असं पूर्ण धुके धुके आले, मी तुम्हाला दाखवते पण फोटो नाही काढू शकत. कायच मतलब आहे, राईट? अजून तिकडे वर जायचं. खतरनाक ट्रेक आहे, खतरनाक एकदम. थोडा पावसातून. अरे वा. आम्ही वर आलो आता आणि पावसामुळे बघा तुम्हाला काहीच खाली दिसणार नाही. खालचं तर काहीच दिसत नाही. आमच्या मागे ना एक आजी ट्रेक करते का, ब्रह्मगिरी ट्रेक करते. आमची 23 वयातच एवढी गिरले. त्यांना विचारा पण त्यांचं वय किती आहे. आई तुमचं वय किती आहे? हो कुठे गेला? तुमचं वय किती आहे? किती आहे? 2-3 किलोमीटर वय आहे तुमचं, बोलताय इंग्लिश मध्ये. आम्ही आजींना विचारलं ना तर त्यांना ते खरं तर वय म्हणजे काही कळलं नव्हतं. मग नंतरला आम्ही वर पोचल्यावर त्यांना विचारलं तर त्यांचं वय ना 65 होतं. म्हणजे विचार करा, आत्ताच्या जनरेशनची मुलं 22-23 वर्षाची त्यांची एवढ्याच जिरते. बघायचं तुम्हाला एक्झाम्पल आहे बघा, 23 वर्षाचा घोडा आहे, बस इतक्यातच जिरली त्याची. आणि त्या 65 एजच्या आजी त्या बिना थकता मस्त एकदम धडाधड चढतात वर. काठी नाही काय नाही. आम्ही बघा, हे बघा आम्ही काठी घेऊन चढतोय म्हाताऱ्यांसारखं. म्हातारी आजी बिना काठीची. भाई सॅल्यूट आहे दादी को. काही एवढ्यावरती आलोय ना की म्हणजे ते मंदिर कुठे आहे तेच समजत नाहीये. ते एवढ्या वेळ आम्ही फक्त मंदिरच शोधतोय. बघा हे असे ह्या दुकानामधून मंदिर दिसणार आहे का? खूप मोठं आहे हे यार, लिटरली. म्हणजे इथपर्यंत पोहोचून सुद्धा मंदिर नाही दिसत आहे. बस ठीक आहे, शोधूया आपण. त्यांचे रेनकोट उडतात जोरात वाढ. आणि जे मेन मंदिर आहे ना ते इकडे अजून मला खाली उतरायचंय. इथून खाली एवढा वार आहे की आम्हाला पुढे जाताच येत नाही. गाईस बघा, ह्या लोकांची जिरल्या आता पूर्ण काहीच म्हणजे काहीच दिसत नाही. आम्ही लोक इकडून आलो, इकडून पूर्ण चालत चालत असं. अजून आम्हाला खाली जायचंय. एवढा खतरनाक म्हणजे एक्स्ट्रा प्रो लेवलचा ट्रेक आहे. पूर्ण काही भिजून एकदम म्हणजे वाटत होतं ट्रेकला आलं म्हणून. माथेरानला आलं तर एवढा पाऊस आहे आणि पूर्ण असं धुके धुकेत बघा. एवढं काहीच म्हणजे काही मेन पॉइंट आहे ना, आम्ही अजूनपर्यंत तिथेच नाही. आणि तुम्हाला टॅगला दाखवलं आम्ही कुठून आता खाली उतरलोय. दाखव बरं एकदम. हा
आम्ही एवढं सर्व हे कातळावर ना असं उतरत उतरत आलोय. म्हणजे तुम्ही समजू शकता किंवा किती. आणि हातावर नाही समजत. हा? अरे मग व्हिडिओ पण मेन आहे ना भावा. मी जठा मंदिरच्या इथे आलोय. जठा मंदिराच्या इथे आलोय. म्हणजे एवढं जे आम्ही ट्रेक केलं ते आता इथे येऊन आम्ही पोचलोय. ठीक आहे, आता मी तिथे येऊन पोचलोय. खूप म्हणजे काय झालं माहिती आहे का, की इकडे ना खूप जास्त पाऊस पडल्यामुळे आहे ना, जो व्ह्यू नेमकं बघायचा आहे तो बघायला भेटलाच नाही. पण आता मी तुम्हाला जो व्ह्यू दाखवणार आहे ना, काही एक नंबर. ही आजी जी 65 इयर्सची होती ना, बघा एवढं चालत आले. बघा एवढ्या ह्या आजी असून चालतात. आणि ह्या आजकालची पोरं बघा 23 वर्षाची जिरली त्यांची. बरोबर का ना आजी? एवढं वय असून पण चालतंय की नाही अजून? बरोबर की नाही? किती वय हो तुमचं आजी? असेल ना 65? 65 तरी चालतंय की नाही? तरी पण चालतंय की नाही? एवढं मोठं गड चढून आलाय. काही बघताय इथे बसूनच मोबाईल जपून ठेवला ना, यांच्यामुळे मला कुठलंच क्लिप नाही घ्यायला भेटले. आम्ही अजय बेटा. तर गाईज हे आहे मूळ गंगेचं उगमस्थान इथून होतं. आणि इथलं पाणी काय, इथलं पाणी गोदावरी नदीला मिळतं. 20 रुपये बघा इकडे जेवढी माकड दाखवते. दिस व्ह्यू अँड दिस बायल्या. मी आता म्हणजे खाली उतरून आलो होतो ना, म्हणजे जेवढा ट्रेक आम्ही आता चढलोय, आता आम्हाला ते रिटर्न उतरायचंय. हा मोठा टास्क आहे गाईज. चढताना काय वाटत नाही, पण उतरताना असे पाय ना असे कापतात थरथर. घरी सॅटर्डे ना, हे सर्व सकाळी चढलेली आहेत ना, ते सर्व आहेत लोक. हा हे इथून जाणार आहेत आणि हे इकडे येणार आहेत. आता आम्ही लोक ट्रेक पूर्ण करून खाली उतरलोय वगैरे. आता आम्ही लोक चाललोय जेवायला. किती वाजले आता? आता 1 वाजले. ठीक आहे, आम्ही लोक किती वाजता चढलो होतो? मे बी 8 वाजता काहीतरी गेलो. म्हणजे 8 वाजता इथून चालू केलं होतं. आणि आता 1 वाजता आम्ही लोक खाली उतरलो, तर जेवतो वगैरे. आणि यानंतर आम्ही लोक चाललोय मे बी म्हणजे जर दुसरा प्लॅन कॅन्सल करून खूप थकलोय, पाय असे दुखतायत ना की काय विचारू नका. तर आता आम्ही लोक चाललोय हरिश्चंद्रगडला. पण ते पण थोडं जेवणार वगैरे, त्याच्यानंतर मग गाडीमध्येच कपडे वगैरे चेंज करणार, कारण की खूप भिजलोय वगैरे. तर मग त्याच्यानंतरला आपण जाऊया हरिश्चंद्र टेक. तिकडे आपला स्टे असणार आहे, ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेलच. गाईज आता खूप थकल्यानंतर आम्ही चाललो होतो जेवायला. तर आता जेवूया वगैरे, मग त्याच्यानंतरला परत 3 तासाचा प्रवास असेल हरिश्चंद्रला जायला. आणि सर्व खूप थकले, ते बघा असे झोपलेत. आपण जाऊया जेवायला. जेवणाची काही क्लिप वगैरे घेणार नाही, कारण मोबाईलला जरा पण चार्जिंग नाही. मी मोबाईल तेच चार्जिंग करून घेऊ. काय हो काय पण सांगू मी काय, काय हो काय पण सांगू मी काय, हजार रुपये काय याची तुम्ही वाटत नाही. आणि आता नागोबाची बसले तुझा झाला तुला अभिमान माणुकीची नाही जाणार राहिले दिवस माझ्या दोन. तर गाईज आता 8:30 वाजलेत. आम्ही लोक हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी आता आहोत, पण भरपूर पाऊस पडतोय आणि खूप लेट पण झाले. आणि वर जायला कोण माणसं पण नाही दिसत आहेत. सो आमचा प्लॅन आता जरासा चेंज होतोय. हा, तर आम्ही इथेच पायथ्याशीच टेंट वगैरे करून मग सकाळी टेंट लावून स्टे करून मग सकाळी आम्ही लोक 3-3:30 किंवा 4 वाजेपर्यंत ट्रेक करायला जाऊ. सो भेटूया मग सकाळी नाही भेटायचंय पुढे. काय रे अलंकार, तिने पकडलं का अलंकार? इकडे बघ, ओमकार तिकडे समज काय इकडे कशी
अनंतपुरी गेला. चंदा आहे. अच्छा आता गाईज मी अलंकारला फक्त धमकी दिली की मी तुला कानाखाली मारेन, तो बिचारा एवढा घाबरलाय की हे बघा. दिसतंय तुम्हाला? त्यांनी मान्य केलं की तो मला घाबरतो. अरे ते आरशामध्ये दाखवतो दिसतोय. एका ठिकाणी थांबलोय आणि तिथे आम्ही आता टेंट लावतोय आणि तिथूनच जेवण वगैरे करणार आहे. मग सगळे आम्ही लोक जाणार आहे ट्रेकिंगला. आता मी ते लोक टेंट बनवतोय, मी इथेच राहणार आहे. तुम्हाला दाखवते, मी फास्ट करून टाकवेन. यातून टाकायचा कशाला तुला वन समजतो आता त्याला विचार भेटूया पूर्ण ट्रेन बोलते काय बोबडी वळले. भेटूया पूर्ण टेन तयार झाल्यानंतर. झालाय आता पूर्ण आपला टेंट रेडी. अजून दुसरा एक बनवायचा आहे. आता आपण दुसरा टेंट बनवतोय. आतमध्ये गरम वाटतंय. गाईज आता आमचे 2 टेंट तयार झाले. ते बघा, एक हा आहे आणि एक हा दुसरा आहे. बघा हे इकडे उभे आहेत सर्वजण. आणि हा आमचा सकाळचा सर्व आहे. सकाळी आम्हाला मॅगी वगैरे बनवायची आहे, कॉफी वगैरे बनवून मग आम्ही सकाळी ट्रेकिंगला जाणार. ठीक आहे. आणि आम्हाला जेवायला जायचंय ते दुसऱ्या ठिकाणी, ते पण तुम्हाला मी नंतर दाखवते. ऋषी तुला हॅलो. काहीच फुल थंडी आहे. आम्ही लोकांनी काहीच नाही आणलं. चादर वगैरे पण काहीच नाही आणलं. अजून आमचं जेवायचं बाकी आहे. अजून थोड्यात घुसव कुठं. आम्ही आता पिठलं भाकर खातो रात्रीचे 9:30 वाजता. कडक चांगली लागते माहिती गाईज आता बॉईज लोक ह्या टेंट मध्ये झोपलेत आणि आम्ही दोघी जणी दुसऱ्या टेंट मध्ये. ओके ठीक आहे. आता आम्ही झोपतोय. चलो सुबह मिलते हैं. बाय.